त्या प्रभू रामचंद्राची दिव्य कथा श्रवण करा आणि आमच्या जीवनामध्ये रामकथा श्रवण करण्याचा योग नराशाम महाराजांच्या माध्यमातून आलेला आहे. ज्या नराशाम महाराजांच्या आशीर्वादाने आपण हा सत्संग केलाय, त्या नराशाम महाराजांच्या आशीर्वादानं 28 मे ते 8 जून रामेश्वरम धाम या ठिकाणी रामकथा श्रवण करण्याचा योग आहे. ज्यांना यायचं असेल त्यांनी आताच नावाची नोंदणी करून टाका. चांगला योग आहे आमच्या जीवनामध्ये. रामाची कथा कुठं ऐकायला मिळते आम्हाला? तर रामाची कथा रामेश्वरम या ठिकाणी ऐकायला मिळते. कारण प्रभू रामचंद्रांनी रामेश्वर लिंगाची स्थापना केली आणि सगळा खर्च रावणानं केला होता. मोठी गंमत आहे महाराज. म्हणून जीवनामध्ये रामकथा श्रवण करा, घाई करा, लवकर चला. 28 मेला आपण रामेश्वरमला जाणार आहोत. ज्यांना यायचं असेल त्यांनी संपर्क करा आणि जरूर आपल्या नावाची नोंदणी करा. फक्त 15 दिवस शिल्लक आहेत आपल्याकडे. सुंदर अशी रामकथा आहे आणि त्या पवित्र समुद्राच्या किनारी जिथं प्रभू रामचंद्रांनी लीला केल्या वनवासामध्ये असताना दिव्य प्रभू रामचंद्राची कथा आहे. 28 मे ते 8 जून. मंगल भवन अमंगल द्रवौ सुदशरथ अजिर बिहारी. मंगल भवन मंगल हारी प्रभु सुदशरथ अजिर बिहारी. प्रभु रामचंद्र भगवान